Hello students, today we are starting the lecture number 17 of rotational dynamics. In previous lecture we have taken the angular momentum, after that conservation of angular momentum and its example. Now today we have to start the last topic of that chapter is rolling motion. So what is meant by rolling motion? Rolling motion is the combination of translatory motion, translational motion and rotational motion. So here we can write translatory motion plus rotational motion. तर आपण रोटेशनल मोशन काय आहे ते बघितलं. द मोशन ऑफ बॉडी अबाउट इट्स ओन ऍक्सिस. ट्रान्सलेटरी मोशन म्हणजे काय? एक स्ट्रेट डायरेक्शन मध्ये जी मोशन होती त्याला ट्रान्सलेटरी मोशन म्हणतात, लिनियर मोशन म्हणतात. आणि नंतर जे रोलिंग मोशन आहे ते आहे दोघांचं कॉम्बिनेशन, ट्रान्सलेटरी मोशन प्लस रोटेशनल मोशन. तर आता आपण बघू का ज्या केस मध्ये बॉडी आपण बघितलेला आहे. एक्झाम्पल काय आहे त्यासाठी? द व्हील ऑफ व्हेइकल. आता कोणतंही व्हेइकल घेतलं तर त्याचं एक व्हील आहे आणि त्या व्हीलची मोशन काय होती? हे जर रोड असेल तर व्हील स्वतःभोवती म्हणजे स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरतंय. म्हणजे काय? इट इज रिव्हॉल्विंग अराउंड इट्स ओन ऍक्सिस अँड ऑल्सो इट मूव अहेड. म्हणजे काय? ते पुढे पण जाते. म्हणजे या ठिकाणी जर आपण ही फर्स्ट पोझिशन बघितली तर नेक्स्ट पोझिशनला हे व्हील, ह्या व्हीलची पोझिशन अशी असणार. नंतर नेक्स्ट ला काही वेळेनंतर त्याची पोझिशन अशी असणार. तर या केस मध्ये काय समजलं आपल्याला? का यामध्ये जे सेंटर ऑफ मास आहे बघा, आपण लक्ष देऊ. सेंटर ऑफ मास, नंतर सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ मास. तर सेंटर ऑफ मास ची जी मोशन आहे ती कशी होती? स्ट्रेट लाईन मध्ये. हे लक्षात घ्या. म्हणजे ती मोशन आहे ट्रान्सलेटरी मोशन. पण जे अदर पार्टिकल्स आहेत सगळे पार्टिकल काय होतात? ते सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व होत आहेत. म्हणजे काय? तर सगळ्या पार्टिकलची जी मोशन आहे ती सर्क्युलर मोशन आहे आणि जे सेंटर ऑफ मास ची मोशन आहे ती आहे ट्रान्सलेटरी मोशन. हे लक्षात घ्या. आणि सगळ्या पार्टिकलचं मिळून बॉडी बनते. तर बॉडीची मोशन असणार रोटेशनल. तर रोटेशनल प्लस ट्रान्सलेटरी मोशन. आपल्याला माहिती आहे रोटेशनल मोशन मध्ये जे पार्टिकलची मोशन असते ती सर्क्युलर मोशन असते. त्यामुळे आपण इथं काय म्हणतोय का जे पार्टिकल आहे अदर पार्टिकल त्यांची मोशन सर्क्युलर आहे. बॉडी काय होती? रिव्हॉल्व होती. म्हणजे त्याच्यामध्ये रोटेशनल मोशन आहे. आणि नंतर ट्रान्सलेटरी, कारण ती पुढे जाते. जागेवर रिव्हॉल्व झाली त्याला आपण रोटेशनल म्हणणार. पण स्वतः रिव्हॉल्व तर होती त्याबरोबर पुढे पण चालली त्यामुळे त्याला म्हणणार रोलिंग मोशन. का त्यामध्ये ट्रान्सलेटरी मोशन आहे आणि रोटेशनल मोशन आहे. पण ट्रान्सलेटरी मोशन कोणाची होती? फक्त सेंटर ऑफ मासची होती. ट्रान्सलेटरी मोशन ऑफ सेंटर ऑफ मास याची फक्त काय होणार? ट्रान्सलेटरी मोशन. अदर पार्टिकलची सर्क्युलर मोशन होणार. तर हे आपल्याला क्लिअर झालं का रोलिंग मोशन इज द कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेटरी मोशन अँड रोटेशनल मोशन. ट्रान्सलेटरी मोशन सेंटर ऑफ मास. आता यापुढे आपल्याला बघायचं की याच्यामध्ये जी कायनेटिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी काय असणार? तर कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन, रोलिंग बॉडी म्हणू, इज इक्वल टू काय म्हणणार? आता हे कॉम्बिनेशन आहे कोणाचं? ट्रान्सलेटरी मोशन आणि रोटेशनल मोशन. तर मग काय म्हणणार आपण? कायनेटिक एनर्जी इन केस ऑफ ट्रान्सलेटरी मोशन प्लस कायनेटिक एनर्जी इन केस ऑफ रोटेशनल मोशन. रोटेशनल, ट्रान्सलेटरी अँड हियर रोलिंग. तर कायनेटिक एनर्जी कशाची काढायची आपल्याला? रोलिंग बॉडीची. ती काय असणार? इट इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेटरी मोशन अँड कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन. आता यामध्ये आपल्याला ट्रान्सलेटरी मोशन माहित आहे
त्याचं फॉर्म्युला काय असणार? कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेटरी मोशन हे आपल्याला माहित आहे 1/2 mv². हे तर बेसिक आहे, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे 1/2 mv². आता आपल्याला रोटेशनल मोशन मध्ये जी कायनेटिक एनर्जी असणार ते काढायचं, आणि ते काढण्यासाठी आपल्याला सिंपल माहित आहे, पूर्ण चॅप्टर मध्ये शिकलोय 1/2 जसं आहे तसं राहील. m इज रिप्लेस बाय इन लिनियर m म्हणजे मासला रिप्लेस कोण करतं रोटेशनल मध्ये? I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि v ला रिप्लेस करण्याचं काम अँग्युलर वेलोसिटी. तर त्यामुळे मी काय लिहिलं 1/2 I ω². आता आपल्याला जर इथं एक्सप्लेन करायचं असेल नेमकं I काय आहे, तर आपण इथं लिहू शकतो सगळं. I मोमेंट ऑफ इनर्शिया, नंतर ओमेगा अँग्युलर वेलोसिटी, नंतर v linear velocity or translational velocity, m mass. अशा प्रकारे आपण सगळं लिहिलं. तर या ठिकाणी काय होईल, आता आपल्याला I चं फॉर्म्युला पण माहित आहे mk², रेडियस ऑफ गायरेशन वरून आपण जे काढलं होतं. तर k म्हणजे काय असतं? रेडियस ऑफ गायरेशन असणार. तर I च्या जागेवर आपण mk² लिहू शकतो. ओमेगाचा फॉर्म्युला भी माहित आहे, तर आपण इथं काय लिहू? बट I इज इक्वल टू काय लिहिणार? mk² अँड ओमेगा इज इक्वल टू, जसं आपल्याला माहित आहे v इज इक्वल टू r ओमेगा. काय फॉर्म्युला माहिती आपल्याला? v इज इक्वल टू r ओमेगा. तर ओमेगाची व्हॅल्यू काय येईल? r, त्याला डिवाइड होईल म्हणजे काय? v अपॉन r. ही कोणाची व्हॅल्यू झाली? ओमेगाची. तर या ठिकाणी आपण लिहिलं. आता ह्या व्हॅल्यू आपण पुट करू, तर त्यामध्ये आपण असं लिहू शकतो की काय आहे? रेडियस ऑफ गायरेशन, अदर टर्म्स झाले r. रेडियस कशाची असणार? व्हीलची रेडियस, ज्याचं तुम्ही काय काढताय, ज्या बॉडीची रोलिंग मोशन काढतायत त्याचे रेडियस असणार. आता यामध्ये काय भेटेल आपल्याला? देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी विच इज इक्वल टू इथं 1/2 m as it is v² as it is. पहिल्या टर्मला आपण काहीच केलं नाही. दुसऱ्या टर्म मध्ये बघा, या ठिकाणी I आहे, I च्या जागेवर mk² लिहिणार, तर mk². नंतर ओमेगाच्या जागेवर काय लिहिणार? तर या ठिकाणी जे r आहे तर मी स्मॉल r. तर आता या ठिकाणी स्मॉल r च्या ऐवजी मी कॅपिटल R लिहितो. तर या ठिकाणी mk² हे झालं I च्या जागेवर. ओमेगाच्या जागेवर मी काय लिहिणार? ओमेगाच्या जागेवर लिहिणार v अपॉन r, पण त्याचं काय आहे? स्क्वेअर आहे. तर v अपॉन r स्क्वेअर. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 1/2 m, 1/2 या ठिकाणी 1/2 mv. आता इथं जर आपण बघितलं तर 1/2 m आणि इथं 1/2 m हे कॉमन घेऊ शकतो. त्याचबरोबर जर विचार केला का v² चा पण, तर या ठिकाणी v² आहे, या ठिकाणी v² आहे, तर आपण 1/2 mv² कॉमन घेऊ शकतो. आणि जर आपण कॉमन घेतलं तर या ठिकाणी काहीच राहणार नाही, म्हणजे हे काय झालं? इथं झालं 1, कारण आपण कॉमन काय घेतलं? 1/2 mv². या ठिकाणी हे 1/2 mv², तर या ठिकाणी राहिलं 1, आणि या ठिकाणी झालंय k², आणि इथं स्क्वेअर असल्यामुळे इथं r चं r² होईल. तर आपल्याला एक फॉर्म्युला भेटला. कोणता फॉर्म्युला? कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी इज इक्वल टू 1/2 mv² इन ब्रॅकेट 1 प्लस k² अपॉन r². आता आपण पुढचं जे रोलिंग मोशन आहे बॉडीची ऑन इन्क्लाइन सरफेस, रोलिंग मोशन ऑफ अ बॉडी ऑन इन्क्लाइन सरफेस, हे टॉपिक बघू. तर यामध्ये आपण एक इन्क्लाइन सरफेस घेतलाय आणि एक त्यावर रोलिंग करणारी बॉडी ठेवली, जी बॉडी रोल होणार. आता याच्यामध्ये जे आपल्याला या बॉडीची वेलोसिटी आणि एक्सेलरेशन काढायची. तर यामध्ये जे आपण कंडिशन घेतली आहे ती आहे प्युअरली रोटेशनल मोशन, प्युअरली रोलिंग मोशन. का यामध्ये स्लाइडिंग होणार नाही.
विदाउट स्लाइडिंग. आपण इथं म्हणू शकतो विदाउट स्लाइडिंग. तर ह्या केस मध्ये प्युअरली रोलिंग मोशन आहे, म्हणजे फक्त यामध्ये रोलिंग मोशन होणार, स्लाइडिंग मोशन होणार नाही. आणि त्यावेळेस या बॉडीमध्ये वेलॉसिटी, या बॉडीची वेलॉसिटी कोणती असणार आणि किती असणार आणि त्याचं ऍक्सेलरेशन किती असणार हे आपल्याला काढायचं. तर ज्या वेळेस आपण बॉडी या ठिकाणी ठेवली आहे म्हणजे ती स्टेशनरी आहे, तर इनिशियली काय म्हणणार, u इज इक्वल टू 0, कारण इनिशियल वेलॉसिटी ज्याला आपण u म्हणतोय ते 0 असणार. आणि याच्यामध्ये जी एनर्जी आहे ती एनर्जी असणार पोटेन्शियल एनर्जी, कारण या ठिकाणी ती स्टेशनरी आहे त्यामुळे कायनेटिकची एनर्जी नसणार, तर काय असणार त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी. तर आपण आता या ठिकाणी ज्यावेळेस बॉडी हे या पोझिशन पासून खाली जाणार त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन होणार. कशामध्ये कन्व्हर्जन होणार पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होणार. तर या ठिकाणी आपण अगोदर लिहिणार जे आपण आता फॉर्म्युला बघितला. कोणता फॉर्म्युला बघितला, कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी इज इक्वल टू, काय आता आपण फॉर्म्युला काढला होता ज्यामध्ये आपण काय लिहिलं होतं 1/2 mv², हे आपण कॉमन काढलं होतं. आणि या ठिकाणी 1 + k²/r², हे आपलं फॉर्म्युला भेटलाय. आता फक्त पेपर मध्ये जर इतकं विचारलं तर याच्या अगोदरचं पार्ट आपल्याला त्यामध्ये लिहावं लागेल. कोणतं पार्ट होतं, कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल मोशन प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग. आणि त्यामध्ये मग ते ऍडिशन करणार आणि हे म्हणजे याच्या अगोदरचे 2 स्टेप्स त्यामध्ये लिहिणार. आता या ठिकाणी आपण हे तर डिराइव्ह केलं त्यामुळे डायरेक्ट घेतलंय. आता या ठिकाणी आपल्याला 1/2 आहे, m आहे, v² आहे, 1 + k²r² आहे. आता हे जे होतं टोटल एनर्जी या ठिकाणी कोणती होती, ज्यावेळेस ती स्टेशनरी होतं त्यावेळेस जी टोटल रोलिंग जी एनर्जी होती कायनेटिक एनर्जी काय होती त्या ठिकाणी 0 होती, पण ते कन्वर्ट कशामध्ये होते का पोटेन्शियल एनर्जी मध्ये, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mg. परत एकदा ऐका, ही बॉडी स्टेशनरी आहे आणि स्टेशनरी असल्यावर त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असणार. तर त्यामुळं आणि नंतर हे ज्यावेळेस याची पोझिशन चेंज करणार त्यावेळेस ते कन्वर्ट होईल रोलिंग मध्ये, म्हणजे त्यानंतर ते रोटेशनल आणि ट्रान्सलेशनल यामध्ये कन्वर्ट होणार. तर हे ज्यावेळेस स्टेशनरी आहे त्यावेळेस mgh हे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. आणि या ठिकाणी हे पुढं जसं आहे आपल्याकडं हे कॅपिटल M लिहितो mv², आणि या ठिकाणी 1 + k²/r². आता m कॅन्सल होईल. आपल्याला काय करायचंय, आपल्याला v चा फॉर्म्युला काढायचा. तर v या ठिकाणी आहे तर 2 इकडे मल्टिप्लाय करतो म्हणजे 2gh होईल. 2 इकडे मल्टिप्लाय झाले. आता ही पूर्ण टर्म याला खाली डिवाइड होईल म्हणजे काय टर्म 1 + k²/r², आणि नंतर इकडे राहणार फक्त v², हे v², ही टर्म इकडे घेतली म्हणजे v चा फॉर्म्युला आपल्याला भेटलाय v इज इक्वल टू √2gh अपॉन 1 + k²/r². हा फॉर्म्युला झाला आपला वेलॉसिटीचा. कोणती वेलॉसिटी, लिनियर और ट्रान्सलेशनल वेलॉसिटी ऑफ अ बॉडी. आता आपण त्याला काय करायचं, त्यानंतर आपल्याला ऍक्सेलरेशन काढायचं. तर ऍक्सेलरेशनचं काढण्यासाठी आपण या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे. कोणता फॉर्म्युला, v² + u² इज इक्वल टू 2as. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी v ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे, या ठिकाणी v ची व्हॅल्यू आहे, u ची व्हॅल्यू u आहे आपल्याला माहिती. या ठिकाणी लिहिलं होतं मी इनिशियली त्याची वेलॉसिटी किती होती 0, ते लिहितो. आणि s ची व्हॅल्यू काढायची. तर s ची व्हॅल्यू काढण्यासाठी या ठिकाणी बघा आपण आपल्याकडे थीटा आहे, h आहे, s आहे. s म्हणजे काय, टोटल डिस्टन्स. तर या ठिकाणी आपण साइन थीटा घेऊ शकतो. तर या ठिकाणी मी साइन थीटा घेतलं, वाटलं तर इथं लिहितो काय, साइन थीटा इज इक्वल साइन थीटा अपोजिट अपॉन हायपो. तर अपोजिट h आणि हायपो म्हणजे s येईल. तर या ठिकाणी आपल्याला जर h ची व्हॅल्यू काढायची, h इज इक्वल टू s इकडे मल्टिप्लाय होईल, s
साइन थिटा. हे आपल्याला याची व्हॅल्यू भेटते. आता आपण या ठिकाणी आणि आपल्याला जर यस ची व्हॅल्यू काढायची असेल, कारण या ठिकाणी यस आहे तर आपण यस ची व्हॅल्यू काढू. तर यस इज इक्वल टू डायरेक्ट यस तिकडे जाईल आणि साइन थिटा खाली येईल. यस इज इक्वल टू एच अपॉन साइन थिटा आणि हे आपल्याला पाहिजे. यस इज इक्वल टू एच अपॉन साइन थिटा. तर सगळ्या व्हॅल्यू आपण पुट करू. आता या ठिकाणी व्ही स्क्वेअर आहे त्यामुळे ही टर्म लिहिणार. तर काय आहे ती टर्म 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बघा ही व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू टाकली. नंतर प्लस 0 लिहितो कारण इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. या ठिकाणी लिहिलं होतं इज इक्वल टू 2a आपल्याला त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आणि यस ची व्हॅल्यू आहे h अपॉन साइन थिटा. h अपॉन साइन थिटा. आता इतकं झालं. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची a ची. तर याला ब्रॅकेट करू असं. आता येतं 0 आहे. a ची व्हॅल्यू काढायची. तर काय होईल तर यामध्ये जर h आणि h कॅन्सल होईल. नंतर 2 आणि 2 कॅन्सल होईल. आता राहिलं काय तर आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची आणि हे साइन थिटा आहे हे खाली आहे तर याला तिकडे मल्टिप्लाय म्हणजे वाटलं तर आपण एक स्टेप वाढू. h आहे आपल्याकडे जी आहे 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ही एक पूर्ण टर्म आहे आणि इज इक्वल टू a अपॉन साइन थिटा हे आपल्याकडे राहिलं. तर या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही साइन थिटा इकडे घेऊ शकता. म्हणजे काय होईल या ठिकाणी तुम्हाला भेटलंय जी साइन थिटा. a ची व्हॅल्यू काय भेटेल a इथेच ठेवलं आणि जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ही एक टर्म. म्हणजे हे आपल्याला झालं एक्सेलरेशनचा फॉर्म्युला. व्हेलॉसिटीचा अंडर रूट ऑफ 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि a चा फॉर्म्युला काय भेटला a इज इक्वल टू g sin थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. तर हे दोन फॉर्म्युले काढायचे होते. आपल्याला काय टॉपिक होतं लिनियर एक्सेलरेशन. तर स्मॉल a म्हणजे लिनियर एक्सेलरेशन असतं. स्पीड म्हणजे v ची व्हॅल्यू. तर हे आपल्याला काढायचं होतं कधी प्युअर रोलिंग मोशन. ज्यावेळेस इन्क्लाइन सरफेस असणार त्या ठिकाणी प्युअर रोलिंग मोशन मध्ये. तर या ठिकाणी v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि या ठिकाणी a इज इक्वल टू g sin थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हे झालं प्युअर रोलिंग मोशन साठी. आता जर प्युअर स्लाइडिंग मोशन असेल म्हणजे रोलिंग नाही इथून ते काय होणार स्लिप होणार. तर स्लाइडिंग मोशन साठी काय होणार तर स्लाइडिंग मोशन साठी v ची व्हॅल्यू होती अंडर रूट ऑफ 2gh. म्हणजे खालची टर्म काय होईल खालची पूर्ण टर्म होईल 1 चा स्क्वेअर रूट बी काय होईल 1. तर ज्या वेळेस स्लाइडिंग मोशन साठी प्युअर स्लाइडिंग मोशन साठी काय होणार का v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gh. सिमिलरली या ठिकाणी स्लाइडिंग मोशन साठी a ची व्हॅल्यू येईल g sin थिटा आणि यावरून g sin थिटा ही आपल्याला व्हॅल्यू भेटली. याचं मीनिंग असं का 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ही पूर्ण टर्म ही काय झाली 1 झाली आणि हे 1 टर्म झाल्यानंतर म्हणजे त्याला जे डिवाइड येते 1 तर 1 आपण काही लिहित नाही त्यामुळे a ची व्हॅल्यू इथं डायरेक्ट g sin थिटा होईल आणि v ची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ 2gh होईल. इन केस ऑफ प्युअर स्लाइडिंग मोशन म्हणजे त्यामध्ये रोलिंग नसतं. आणि आपण जे हे दोन डेरिव्हेशन काढले ते आहे प्युअर रोलिंग साठी त्यामध्ये स्लाइडिंग नाही. ओके. आता लास्ट पॉइंट आहे रिमार्क म्हणून बुक मध्ये दिलेला आहे. त्यामध्ये फॉर रोलिंग मोशन जसं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहित आहे mr स्क्वेअर. तर त्यांनी सांगितलंय का n इंटू mr स्क्वेअर. n एक टर्म आहे ज्याची व्हॅल्यू आहे k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. तर I इज इक्वल टू n mr स्क्वेअर आणि n ची व्हॅल्यू आहे k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. आता त्याला अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी त्यांनी खाली एक्झाम्पल्स दिले का सॉलिड युनिफॉर्म सॉलिड स्फिअर जे सॉलिड स्फिअर आहे का त्याच्यासाठी जे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण जे फॉर्म्युला बघितलाय काय आहे 2/5 mr स्क्वेअर. आता हे कुठून आले हे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. ते कुठून आले किंवा कसे डिराइव्ह झाले ते आपल्याला लक्षात नाही ठेवायचे. आपल्याला फक्त सिलेबस मध्ये हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. तर मोमेंट ऑफ
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर, तर आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, I = 2/5 mr². तर ह्यामध्ये जे 2/5 आहे तर ते आहे k²/r². हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, सॉलिड स्फिअर साठी k²/r² हे किती आहे, 2/5. या ठिकाणी फॉर रिंग किंवा हॉलो सिलेंडर साठी k²/r² काय असणार, 1. काय आहे, 1. त्यामुळे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर तुम्ही बघितलं तर काय येईल, n × mr² ना, तर 1 × mr². तर 1 × mr² म्हणजे फक्त mr². आपण हे डिराइव्ह केलेले आहे रिंग साठी, लक्षात घ्या. आता फॉर युनिफॉर्म डिस्क और सॉलिड सिलेंडर, आता यामध्ये हे सेम कशासाठी कसे होणार, तर रिंग आहे, रिंगला जर आपण असं ओढलं तर त्यापासून आपल्याला सिलेंडर भेटते, हॉलो सिलेंडर. आणि जर डिस्क आहे त्याला आपण असं ओढून जर बनवलंय तर त्यापासून सॉलिड सिलेंडर बनतंय. तर त्यामुळे दोघांचे फॉर्म्युले सेम. आता यामध्ये k²/r² ची व्हॅल्यू आहे 1/2. तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल, जसं n × mr², तर n किती आहे, k²/r², तर 1/2. तर 1/2 mr² म्हणजे mr²/2. तर हे पण आपण डिराइव्ह केलेलं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया which is denoted by I, तर I = 1/2 mr² आणि रिंग साठी काय आहे, mr². तसंच त्यांनी हॉलो स्फिअर साठी मी सांगितलं k²/r² ची व्हॅल्यू आहे 2/3. तर 2/3. आता पुढे काय येईल, आता जर आपल्याला फॉर्म्युला I चं पाहिजे तर n आहे 2/3 आणि mr² हा त्याचा फॉर्म्युला. तर आपल्याला लक्षात येतं या I चा फॉर्म्युला ठेवायचा किंवा k²/r² ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची. आणि हे सगळे डिटेल मध्ये आपण न्यूमेरिकल्स ज्यावेळेस स्टार्ट करणार म्हणजे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हे याचं सगळं डिटेल मध्ये बघणार आहोत. तर फॉर्म्युले कोणते कशासाठी आणि कसे आले. आता आपल्याला पुढचा पॉइंट दिलेला आहे रिमार्क मध्ये, तर लक्षात काय ठेवणार का, यासाठी n × mr² आहे आणि n ची व्हॅल्यू k²/r² आहे आणि प्रत्येकासाठी ती व्हॅल्यू डिफरंट आहे. सॉलिड स्फिअर साठी ती 2/5 आहे, रिंग किंवा हॉलो सिलेंडर साठी ती 1 आहे आणि डिस्क किंवा सॉलिड सिलेंडर साठी, या ठिकाणी सॉलिड स्फिअर आहे, सॉलिड स्फिअर साठी 2/5, रिंग किंवा हॉलो सिलेंडर साठी 1, डिस्क किंवा सॉलिड सिलेंडर साठी 1/2 आणि हॉलो स्फिअर साठी 2/3. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. दुसरा पॉइंट त्यांनी असं सांगितलं का जे आपण रॉड घेतो, रॉड म्हणजेच काय कन्सिडर करणार आहे ते आहे एक सिलेंडर. थर्ड पॉइंट काय तर त्यांनी रेशो सांगितलाय का ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऍज टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऍज टू टोटल कायनेटिक एनर्जी, याचा रेशो काय आहे. तर त्याचा रेशो सांगितलं 1:k²/r² ऍज टू 1 + k²/r². असं रेशो आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यासाठी अजून एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी एक्झाम्पल सांगितलंय. तर हॉलो स्फिअरचा k²/r² ची व्हॅल्यू किती आहे, 2/3. हे इथं बघितलं आपण. तर 2/3 हे त्यांनी एक एक्झाम्पल घेतलं. तर एक्झाम्पल बघण्यासाठी आता त्यांनी काय केलं, ट्रान्सलेशनल एनर्जी 1, तर 1 लिहिलं. k²/r² कशात चाललंय आपलं, हे आपलं चाललंय हॉलो स्फिअर साठी, तर हे 2/3 आहे, 2/3 हॉलो स्फिअर साठी. आणि नंतर h2 1 + 2/3. आता आपण काय केलं, 1h2 2/3 जसं आहे तसं, आणि याचं जर कॅल्क्युलेशन केलं 3 × 1 म्हणजे 3 + 2 5 5h2 3 5/3. तर आता यामध्ये आपल्याला याचं रेशो कसं दिसतंय, तर जर सगळ्यांना आपल्याला जर रेशो लिहायचा असेल तर या दोघांच्या खाली 3 आहे, तर याच्या खाली बी 3 आणावं लागेल आणि याच्या खाली 3 आणायचं तर × 3 करावं लागेल. तर याचं रेशो झालं 1 × 3 म्हणजे 3h2 2h2 5, हे त्याचं रेशो झालं. म्हणजे मिनिंग काय याची, काय हे जर 3 टाइम्स असेल तर हे 2 टाइम्स असणार. म्हणजे काय, टोटलच्या म्हणजे टोटल 5 आहे कारण आपण टोटल कायनेटिक एनर्जी, त्यामधलं 3 पार्ट हे कशाचं आहे, ट्रान्सलेटरीचा, आणि सेकंड पार्ट हे काय आहे, रोटेशनलचा. म्हणजे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला असं समजतंय का 60% ऑफ रोलिंग मोशन मध्ये, टोटल रोलिंग मोशन मध्ये 60% हे ट्रान्सलेटरी मोशन असणार आणि 40% हे रोटेशनल मोशन असणार. तर अशा प्रकारे आपण हा पूर्ण थेरी पार्ट संपवलाय रोटेशनल डायनामिक्सचा. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण न्यूमेरिकल स्टार्ट करू. थँक्यू.